So we have to see kinds of contract. In introductory part, contract is an agreement between two or more parties which the law will enforce. Section 2 subsection H of Indian Contract Act 1872 defines contract as an agreement enforceable by law. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे तर हे एक ॲग्रीमेंट आहे जे लॉने इन्फोर्स केलेलं आहे. कोणतंही ॲग्रीमेंट जे लॉने इन्फोर्स केलं असेल विच इज नोन ॲज अ कॉन्ट्रॅक्ट. फर्स्ट टाईप व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. सो व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असणार आहे इट इज अन ॲग्रीमेंट विच इज इन्फोर्सेबल बाय लॉ ॲट द ऑप्शन ऑफ वन ऑर मोर पार्टीज देअर टू. आता व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय आहे तर इथे व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या पार्टीज आहेत तर त्या ह्या व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्टला व्हॉइडेबल का म्हटलेलं आहे तर इथे दोन किंवा दोनपेक्षा जास्त तिथे पार्टीज असणार आहे. पण या पार्टीमध्ये जी एक पार्टी आहे तर तिचा तिथे फ्रीली कन्सेंट नाहीये आणि फ्रीली कन्सेंट नसतानाही तिला जर एंटर केलं असेल ॲग्रीमेंट एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये. जर एखाद्याने आपल्याला प्रेशराईज केलं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला एंटर व्हावंच लागेल आणि तसं जर कोणी एंटर झालं असेल देन ते कॉन्ट्रॅक्ट आपण व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट करू शकतो बिकॉज एखाद्या फोर्सफुली कोर्शन अनड्यू इन्फ्लुएन्स फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशन जर असं करून एखाद्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं असेल जर असं करून एखाद्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं असेल तर जो सप्रेस्ड झालेला आहे जो प्रेशराईज झालेला आहे तो जो पर्सन आहे तो हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकतो. तो ते कॉन्ट्रॅक्ट तिथे जे ॲग्रीमेंट आहे हे कॅन्सल करू शकतो. That's why it is a voidable contract. Next is unenforceable contract. Unenforceable contract means if it is such that cannot be forced by court of law because of some technical defects. ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही टेक्निकल डिफेक्ट्स असतील तिथे प्रॉपर स्टॅम्प नसेल लॅक ऑफ रजिस्ट्रेशन जर रजिस्ट्रेशन नसेल डिबार्ड बाय लॉ ऑफ लिमिटेशन जर लॉ लिमिटेशनने डिबार्ड झालं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट अनइन्फोर्सेबल होणार आहे. थर्ड इज एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट. तर या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय सांगितलंय तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला काही म्युच्युअल राईट्स अँड ऑब्लिगेशन्स दिलेले आहेत प्रत्येक पार्टीला. सो हे एक्झिक्युटेड केव्हा होईल तर दोन कंडिशन्स दिली आहेत. बोथ पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी परफॉर्म देअर ऑब्लिगेशन. जो सब्जेक्ट मॅटर आहे जे ऑब्लिगेशन्स त्यांना दिलेले आहेत ते दोन्ही पार्टीजनी जर परफॉर्म करून झाले असतील तर ते एक्झिक्युटेड होणार आहे. किंवा ऑर वन पार्टी ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन किंवा त्या दोन पार्टींमधला एका पार्टीने त्याचं जे पार्टचा ऑब्लिगेशन जे आहे त्यांचा जे पार्टचा जो परफॉर्मन्स आहे तो त्यांनी ऑलरेडी कम्प्लीट केला असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट हे एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. नेक्स्ट टाईप इज एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलेलं आहे नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. मग त्या इथे कंडिशन काय दिली आहे कोणत्याही पार्टीने स्वतःचं ऑब्लिगेशन परफॉर्म केलेलं नाही ते एक्झिक्युटरी होणार आहे. अँड नेक्स्ट देअर रिमेन्स समथिंग टू बी डन ऑन पार्ट ऑफ बोथ साइड्स. मग तिथे कोणत्याही पार्टीने स्वतःचं ऑब्लिगेशन कम्प्लीट नाही केलंय आणि तिथे काहीतरी ऑब्लिगेशनचा पार्ट किंवा त्याचा परफॉर्मन्सचा पार्ट हा अजूनही रिमेन आहे. बिकॉज इथे कोणत्याही पार्टीने दोघांपैकी एकाही पार्टीने स्वतःचे पार्टचं ऑब्लिगेशन हे परफॉर्म केलेलं नाहीये फुलफिल केलेलं नाहीये. दॅट इज एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट. Unilateral contract and bilateral contract. See what is unilateral contracts. Unilateral contract is the one in which consideration is executory. See what is executory. Executory म्हणजेच काय तर इथे कोणत्याही पार्टीने स्वतःच्या पार्टचं ऑब्लिगेशन कम्प्लीट केलेलं नाहीये. तिथे अजून काहीतरी रिमेनिंग आहे त्यांच्या पार्टचं ऑब्लिगेशन रिमेनिंग आहे त्यांचा परफॉर्मन्स रिमेनिंग आहे काहीतरी तिथे रिमेनिंग आहे. दॅट्स वाय
युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट इज द वन इन विच कन्सिडरेशन इज एक्झिक्युटरी. इथे जे कन्सिडरेशन आहे, कन्सिडरेशन दोन्हीपैकी कोणत्याही पार्टीने फुलफिल केलेलं नाहीये, एक्झिक्युटरी आहे. दॅट इज नोन ॲज युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. So what is bilateral contract? Bilateral contract is the one in which the consideration is executed. मग बिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर इथे जे कन्सिडरेशन आहे ते एक्झिक्युटेड आहे. एक्झिक्युटेड म्हणजे काय, तर एकतर त्या दोन्ही पार्टीजने स्वतःचे जे ऑब्लिगेशन्स आहेत त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो ऑलरेडी दोन्ही पार्टींनी कम्प्लीट करून झालेला आहे, और दोन पार्टींपैकी कोणत्याही एका पार्टीने त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो फुलफिल करून झालेला आहे. दोघांपैकी एकाने त्यांचं जे ऑब्लिगेशन आहे ते फुलफिल केलेलं आहे. दॅट इज बिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. That's why bilateral contract is the one in which the consideration is executed. Next is express contract. An express contract is the one under which the terms of contract are reduced to writing, or the terms of contract are agreed upon by spoken words at the time of its formation. सी व्हॉट इज एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे रायटिंग मधला पार्ट आहे तो थोडा रिड्यूस केला जातो. द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, मग त्या कॉन्ट्रॅक्टच्या ज्या टर्म्स आहेत किंवा जे ऑब्लिगेशन आहेत त्यांचे ते बाय स्पोकन वर्ड्स तिथे एक्सप्रेस केले जातात. जे पार्टीज आहेत तर ते स्वतःचे त्यांचे जे काही ऑब्लिगेशन्स असतील किंवा त्यांचं जे काही सब्जेक्ट मॅटर आहे तो स्पोकन वर्ड्सने तिथे एक्सप्रेस केला जातो. Implied contract. An implied contract is the one in which the terms of contract are inferred from dealing or conduct of both parties to it. See what is implied contract. इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर इथे रायटिंग मध्ये सुद्धा काही नाहीये आणि इथे स्पोकन वर्ड्स इथे एक्सप्रेस सुद्धा काही केलेलं नाहीये. सो रायटिंग अँड एक्सप्रेस सोडून जे काही केलं जातं दॅट इज इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. तिथे काही एक्सप्रेस पण केलं जात नाहीये, तिथे काही रायटिंग मध्ये सुद्धा नाहीये, म्हणून त्याला इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट म्हटलेलं आहे. See, that is implied contract is the one in which the terms of contract are inferred from dealings or conduct of both parties to it. मग इथे कोणत्याही ज्या टर्म्स आहेत त्या दोन्ही पार्टींपैकी कोणी एक्सप्रेस पण करत नाहीये, तिथे कोणी रायटिंग मध्ये पण देत नाहीये. दॅट इज इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. Next is contingent contract. A contingent contract defines by section 31 of Contract Act 1872 is the contract to do or not to do something if some event collateral to such contract does or does not happen. सी कॉन्टेंजंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय सांगितलंय, एक सर्टन इव्हेंट काही हॅपन झाला किंवा तो हॅपन नाही झाला त्या कंडिशनवर जर काही कॉन्ट्रॅक्ट असेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, ए कॉन्ट्रॅक्ट टू पे बी ₹10,000 इफ बीज हाऊस इज बर्न. ए ने कॉन्ट्रॅक्ट केले बीशी की तो ₹10,000 देईल, बट त्यांनी सांगितलं काय आहे, एखादा त्याच्यात इव्हेंट काय झालाय, तर जर बीचं हाऊस बर्न झालं तरच ए जो आहे तो बीला ₹10,000 जे आहे ते देणार आहे. सो इथे एक सर्टन इव्हेंट इज हॅपन, एखादा इव्हेंट हॅपन झाला किंवा तो हॅपन नाही झाला तर तिथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला काय म्हणतात, तर कॉन्टिंजेंट कॉन्ट्रॅक्ट. सी दिस इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. लास्ट लेक्चरला बऱ्याच जणांचं थोडं क्वासी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्फ्युजन झालं होतं. आपण आज बघूया क्वासी कॉन्ट्रॅक्ट काय आहे. A quasi contract arises when one person obtains benefit or a sum of money without any agreement, express or implied. छोटा छोटा पार्ट आपण बघूया काय काय आहे. क्वासी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय म्हटलंय, तर एक पर्सन हा बेनिफिट ऑप्टेन करतोय. सपोज पर्सन ए अँड पर्सन बी असे इथे दोन पार्टीज आहेत. पर्सन बी ला ए कडून एक सर्टन सम ऑफ अमाऊंट मिळालेली आहे बी ला. सो बी ला काहीतरी बेनिफिट मिळतोय,
ए कडून बी ला काही सर्टन सम ऑफ अमाऊंट मिळालेली आहे. त्यांच्यामध्ये कोणतंही ॲग्रीमेंट झालेलं नाहीये, कोणतंही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये, ते एक्सप्रेस सुद्धा केलेलं नाहीये किंवा काही इम्प्लाइड सुद्धा नाहीये. जस्ट ए कडून एक सर्टन सम ऑफ अमाऊंट बी ला दिली गेलेली आहे. सो बी चा बेनिफिट झालाय, बी ला नक्कीच बेनिफिट मिळालाय की नाही. ए कडून त्याला काहीतरी अमाऊंट मिळाली. सो जेव्हा यामध्ये या सिच्युएशन मध्ये काय झालंय, तर इथे कोणतंही ॲग्रीमेंट नाहीये, काही एक्सप्रेस केलेलं नाहीये, काही इम्प्लाइड केलेलं नाहीये. बट त्या दोघांमध्ये कोणतेही डिस्प्यूट्स होऊ नये, कोणतेही क्वारल्स होऊ नये, यासाठी कोर्टाने एक कॉन्ट्रॅक्ट तिथे जे आहे ते ॲग्रीमेंट त्यांनी बनवलेलं आहे. इट इज द कॉन्ट्रॅक्ट क्रिएटेड बाय कोर्ट ऑर्डर, नॉट बाय ॲग्रीमेंट मेड बाय पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट. मग हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कोर्टाने क्रिएट केलेलं आहे. हे ॲग्रीमेंट जे आहे ते त्या दोन्ही पार्टीपैकी कोणीही केलेलं नाहीये. सो जेव्हा दोन पार्टी आहेत आणि त्या दोन्ही पार्टीपैकी एका पार्टीला बेनिफिट झालाय दुसऱ्या पार्टीकडून काहीतरी सर्टन सम ऑफ मनी मिळाल्यामुळे, सो तिथे एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं विच इज क्रिएटेड बाय कोर्ट ऑर्डर. मग हे का बनवलं जातं, तर दोघांमध्ये कोणतेही डिस्प्यूट्स होऊ नये. मग ते बिकॉज एकाने दुसऱ्याला काहीतरी सर्टन सम ऑफ अमाऊंट दिलेली आहे. सो ज्याने त्याला काही बेनिफिट दुसऱ्याला दिलेला आहे तो सुद्धा त्याच्याकडून ते बेनिफिट घेण्यासाठी लायबल आहे. सो त्याने जेवढी अमाऊंट त्याला दिली आहे तेवढी रिएम्बर्स झाली पाहिजे. त्याने जेवढी दुसऱ्याला अमाऊंट दिलेली आहे तेवढी त्याला परत मिळाली पाहिजे. सो दॅट्स वाय त्यांच्यात कोणते डिस्प्यूट्स व्हायला नकोत किंवा क्वारल्स व्हायला नकोत, म्हणून इथे एक कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केलं जातं which contract is created by court order. Quasi contract are created by court when no official agreement exists between the parties in disputes over the payment of goods and services. So त्यांच्यात कोणते डिस्प्यूट्स जर काही झाले असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ते होऊ नये त्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं, दॅट इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. सो क्वासी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला क्लिअर झालंय का, सगळ्यांना कळलंय? हॅलो, I'm asking something. हो मॅडम. हॅलो कीर्ती. मॅडम. हॅलो, कोणाला काही डाउट्स आहेत का? हा मॅडम येतो आवाज. मॅडम प्लीज से अगेन क्वासी कॉन्ट्रॅक्ट. ओके ठीक आहे, आपण क्वासी कॉन्ट्रॅक्ट परत एकदा बघूया. रुजुता, यू रेज युअर हँड. तुला काही डाऊट आहे का? मॅडम आप प्लीज परत रिपीट करा. हा ओके ठीक आहे, आपण क्वासी कॉन्ट्रॅक्ट बघूया. क्वासी कॉन्ट्रॅक्ट केव्हा अराईज होतं? फर्स्ट सेंटेन्स मध्ये त्याने काय म्हटलंय, when one person obtain benefit or sum of money without any agreement. सिच्युएशन बघा, दोन पार्टीज आहेत, ए पार्टी अँड बी पार्टी. ठीक आहे, आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट अराईज जेव्हा होतं तेव्हा त्यांच्यामध्ये कोणताही ॲग्रीमेंट तिथे नाहीये, कोणताही एक्सप्रेस त्यांनी काही स्पोकन वर्ड्स नाही. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा मॅडम. ओके. क्वासी कॉन्ट्रॅक्ट केव्हा अराईज होतंय, जेव्हा कोणतंही ॲग्रीमेंट तिथे नाहीये, कोणतंही एक्सप्रेसली सुद्धा ॲग्रीमेंट नाहीये, कोणतंही इम्प्लाइड सुद्धा ॲग्रीमेंट तिथे नाहीये. आता एक सिच्युएशन बघा, ए पार्टी आहे, एक बी पार्टी आहे. ठीक आहे, ए पार्टीने एक सर्टन सम ऑफ मनी, काहीतरी एक अमाऊंट ही बी ला दिलेली आहे.
ठीक आहे. कोणताही ॲग्रीमेंट नाहीये, कोणताही एक्सप्रेसने काही सांगितलेलं नाहीये, काही इम्प्लाइड सुद्धा नाहीये. इथे जस्ट ए पार्टी आहे आणि एक बी पार्टी आहे. त्यातल्या ए ने एक सर्टन सम ऑफ मनी, एक काहीतरी अमाउंट ही बी ला दिलेली आहे. सो इट इज बेनिफिट फॉर बी. जर ए ने बी ला काहीतरी अमाउंट दिली असेल, काही मनी दिले असतील, तर ते बी साठी बेनिफिट असणार आहे, जो की त्याला एक्सपेक्टेड नव्हता आधी. हो की नाही? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. हो मॅडम येतोय, आवाज येतोय. ठीक आहे. आपल्या दोन पार्टीज कोणत्या आहेत? ए पार्टी आहे आणि बी पार्टी आहे. ए ने बी ला काही अमाउंट दिलेली आहे. ठीक आहे. एक त्याने काहीतरी त्यात बी ला पैसे दिलेले आहेत. सो बी साठी ए ने दिलेले पैसे हा बेनिफिट असणार आहे. कोणत्याही ॲग्रीमेंट शिवाय, कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट शिवाय, काही एक्सप्रेस न करता ए ने बी ला काही पैसे दिलेले आहेत. ठीक आहे. मग त्याच्या बेसिक नेसेसिटीज पूर्ण करण्यासाठी असतील किंवा काही त्याच्या काही कारणासाठी असतील, पण त्या ए ने बी ला काही अमाउंट दिलेली आहे. सो जेव्हा असं होतं की जिथे कोणतंही ॲग्रीमेंट नाहीये, काही एक्सप्रेस केलेलं नाहीये, काही इम्प्लाइड नाहीये, तर अशा सिच्युएशन मध्ये कोर्ट एक कॉन्ट्रॅक्ट बनवते आणि हे कोर्टाच्या ऑर्डरने हे कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं, विच इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. मग अशा वेळेला एक कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं. मग ह्या कॉन्ट्रॅक्टचा त्यांचा पर्पज काय असेल, तर जेव्हा ए ने बी ला जे बेनिफिट दिलंय, जे सर्टन सम ऑफ मनी, त्याला जे पैसे दिलेले आहेत, तर ते परत घेण्यासाठी ए ला त्याला काहीतरी त्याला परत मागण्यासाठी काहीतरी त्याला ते रिझन किंवा त्याला ते रिएम्बर्स ए ला पैसे होण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं. म्हणजे ए ने बी ला जे पैसे दिलेले आहेत तो ते परत सुद्धा मागू शकतो. मग ते परत मागू शकण्यासाठी इथे क्वासी कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे. सिच्युएशन समजले का? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. गुड. सो सिच्युएशन मध्ये काय आहे, तर ए पार्टीने बी पार्टीला काही पैसे दिले होते, कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट शिवाय, कोणत्याही ॲग्रीमेंट शिवाय त्याला दिले होते. सो बी पर्सन साठी हा बेनिफिटच झालेला आहे, बिकॉज त्याला काही पैसे मिळालेले आहेत. सो आपली फर्स्ट काय त्यांनी म्हटलंय, क्वासी कॉन्ट्रॅक्ट अराइज व्हेन वन पर्सन ऑब्टेन बेनिफिट. जेव्हा एका पर्सनला हा दुसऱ्या पार्टीकडून बेनिफिट होतोय, कोणत्याही ॲग्रीमेंट शिवाय, कोणत्याही एक्सप्रेस किंवा इम्प्लाइड ॲग्रीमेंट शिवाय झालेला आहे. मग अशा वेळेला कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे एक कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केलं जातं आणि ते ॲग्रीमेंट एक कॉन्ट्रॅक्ट क्रिएट जातं आणि नॉट बाय ॲग्रीमेंट मेड बाय पार्टीज. मग हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे पार्टींनी तयार केलेलं नाहीये, तर कोर्टाच्या ऑर्डरने तयार केलेलं आहे. मग हे कोर्टाच्या ऑर्डरने का कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केलेलं आहे, तर जेव्हा ए पर्सनने बी पर्सनला पैसे दिलेले आहेत, काही मनी त्याला दिलेला आहे, एक बेनिफिट जो बी ला मिळालेला आहे, तर तो बेनिफिट रिएम्बर्स करण्यासाठी ए ला, रिएम्बर्स म्हणजे काय, तर त्याने जी अमाऊंट बी ला दिलेली आहे तो ती अमाऊंट परत मागू शकतो. ए पर्सन जो आहे त्याने जी अमाऊंट बी ला दिलेली आहे ती अमाऊंट तो ए पर्सन हा परत मागू शकतो. परत मागू शकण्यासाठी हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे, हे क्वासी कॉन्ट्रॅक्ट आहे, जे कोर्ट ऑर्डरने क्रिएट केलं जातं. इथे पार्टी एकमेकांमध्ये ॲग्रीमेंट करत नाहीये. Quasi contract are created by court when no official agreement exists between the parties. मग इथे ह्या दोन्ही पार्टींनी स्वतःमध्ये त्या दोघांमध्ये कोणताही ॲग्रीमेंट बनवलेलं नव्हतं. बट इथे एका पार्टीला बेनिफिट हा दुसऱ्या पार्टीकडून झाल्यामुळे कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे त्या दोघांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. दॅट इज नोन ॲज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. क्वासी कॉन्ट्रॅक्ट कळतंय का? हो मॅम. हो मॅम. कळलंय सगळ्यांना? Yes. हो
Good. Moving on. Next type is specialty contract. ज्यांचे माइक्स चालू आहेत त्याने प्लीज म्यूट करा ते. A specialty contract is one which is in writing and signed, sealed and delivered by parties to it. मग specialty contract म्हणजे काय आहे? It is the contract which is in writing. Specialty contract हे writing मध्ये आहे and is signed. याच्यावर त्या पार्टीजच्या साइन सुद्धा आहेत. Sealed and delivered by parties to it. मग असा कॉन्ट्रॅक्ट की जे रायटिंग मध्ये आहे त्याच्यावर त्या पार्टीच्या साइन्स सुद्धा आहेत, ते सील केलेलं सुद्धा आहे अँड देन डिलिव्हर्ड बाय पार्टीज टू इट. मग ते पार्टीजनी डिलिव्हर्ड इथे झालेलं आहे. इट इज नोन ॲज डीड ऑर कॉन्ट्रॅक्ट अंडर सील. मग स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्टला त्यांनी डीड सुद्धा म्हटलेलं आहे और इथे कॉन्ट्रॅक्ट अंडर सील सुद्धा म्हटलेलं आहे. सो स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये इम्पॉर्टंट काय आहे? Specialty contract is in writing and is signed and sealed. मग specialty contract हे काय आहे तर इथे साइन सुद्धा केलेली आहे, देन रायटिंग मध्ये आहे आणि ते सील केलेलं आहे. No consideration is required in case of specialty contract. Specialty contract मध्ये consideration required नाहीये. सो specialty contract मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर फर्स्ट, it is in writing and is signed, sealed and delivered by parties to it. Next is, it is also known as a under seal contract. Then no consideration is required in case of specialty contract. So इथे specialty contract मध्ये कोणताही consideration हे required नाहीये. Specialty contract कळलंय का? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. हो मॅम. स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट कळलाय का? नाही मॅडम. सी व्हॉट इज स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट? आता स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे तर असं कॉन्ट्रॅक्ट की जे रायटिंग मध्ये आहे, त्याच्यावर साइन केलेले आहेत, सील केलेलं आहे अँड डिलिव्हर्ड बाय पार्टीज टू इट. आणि स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये नो कन्सिडरेशन इज रिक्वायर्ड. स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणतेही कन्सिडरेशन रिक्वायर्ड नाहीये. स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट इज ऑल्सो नोन ॲज अ कॉन्ट्रॅक्ट अंडर सील. सो स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याला अंडर सील असं देखील म्हटलेलं आहे. यातल्या इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत. इम्पॉर्टंट गोष्टी काय असतील तर स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट इज द वन which is in writing, is signed and sealed. It is also known as contract under seal and no consideration is required. इथे consideration means something in return which is not required. No consideration is required in case of specialty contract. आता specialty contract च्या बाबतीत जे consideration आहे, consideration means something in return. मग हे इथे required नाहीये. स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट कसं आहे तर रायटिंग मध्ये आहे, रायटिंग स्वरूपात आहे, लिखित स्वरूपात आहे. इट इज साइन, त्याच्यावर साइन्स आहेत. देन सील्ड, हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सील केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ डीड और कॉन्ट्रॅक्ट अंडर सील. स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट समजलंय का? येस मॅम. ओके. येस मॅम. Next is simple contract. Simple contract is the one which is not under seal. आता मी इथे अंडरलाईन केलेली आहे. दिसते सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस. So first sentence मध्ये in simple contract is the one which is not under seal. Specialty contract मध्ये स्पेशालिटी कॉन्ट्रॅक्ट हे सील आहे. सिम्पल कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोणतंही सील इथे नाही. विच इज नॉट अंडर
seal. All simple contracts are required consideration to support them. So simple contract मध्ये consideration हे required आहे. Consideration means something in return. Something in return means त्याच्या मोबदल्यात काय मिळतंय ते. सो सिंपल कॉन्ट्रॅक्ट काय आहे? सिंपल कॉन्ट्रॅक्ट असं आहे की जे सील मध्ये नाहीये. सिंपल कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्सिडरेशन हे रिक्वायरच आहे टू सपोर्ट देम. The terms of simple contract may be reducing to writing or may be expressed in spoken words. मग सिंपल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही वेळा ते रायटिंग मध्ये सुद्धा असू शकतं, कदाचित ते एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट एक्सप्रेस टाईप मध्ये सुद्धा असू शकतं. मीन्स स्पोकन वर्ड्स एक्सप्रेसली ते वर्डिंग मध्ये बोलून सुद्धा तिथे एक्सप्रेस केलं जाऊ शकतं. सो सिंपल कॉन्ट्रॅक्ट मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत? So first is simple contract required consideration. Simple contract is the contract which is not under seal, and simple contract may be reduced to writing. कदाचित ते कधी कधी रायटिंग मध्ये कमी असतं आणि एक्सप्रेस स्पोकन वर्ड्स मध्ये जास्त असतं. बट सिच्युएशन दोन्ही आहेत. ते रायटिंग मध्ये सुद्धा असतं, स्पोकन वर्ड्स मध्ये पण असतं, बट मोस्ट ऑफ द टाइम रायटिंग मध्ये कमी असतं. सिंपल कॉन्ट्रॅक्ट कळलाय का? Yes, ma'am. See, next type is contract of record. Contract of record is the one which is taken on record of court. आता contract of record काय आहे? तर contract of record which is the one on record of court. मग कोर्टाने जे जजमेंट पास केलेलं आहे ते. For example, judgments before the court, both of which are enforced by immediately execution. आता बघा, एखादी केस जी आहे ती केस कोर्टामध्ये गेल्यावर त्याच्यावर जे जजमेंट होईल, त्याच्यावर जे जजमेंट येईल, तर ते दोन्ही पार्टीजना ते ऑब्लिगेशन आहे की त्यांनी जे सांगितलेलं आहे ते जजमेंट जे आहे ते दोन्ही पार्टीजना कंपल्सरी असणार आहे. बट जेव्हा जजमेंटच्या आधी जर ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ती जी केस आहे ती इमिजिएटली ते त्यांचं जे एक्झिक्युशन आहे ते होऊ शकतं. बट जेव्हा एकदा कोर्ट स्वतःचं जजमेंट जेव्हा पास करतं किंवा एखादं केस जे आहे तर त्या केसचा जो निकाल आहे, जजमेंट जे आहे ते कोर्ट थ्रू तिथे जजमेंट घेतलं जातं. तर तेव्हा कोर्टाने सांगितलेले जे काही नियम आहेत, जे ऑब्लिगेशन्स आहेत ते दोन्ही पार्टीजना कंपल्सरी असतं. Judgment of court creates an obligation on part of person against whom the judgment is recorded to pay sum awarded. आता सपोज दोन पार्टीज आहेत आणि त्या दोन पार्टीज मध्ये दोन पार्टीची ज्यांची जी केस आहे तर तेव्हा कोर्टाने जजमेंट पास केले की एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला काही सर्टन सम अमाऊंट द्यायची आहे, तर तेव्हा त्या पार्टीला ती द्यावीच लागते. फॉर एक्झाम्पल डिवोर्स केसमध्ये तिथे ज्या दोन पार्टीज आहेत तर एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला एक सर्टन सम ऑफ अमाऊंट त्यांना द्यायची आहे. जर कोर्टाने हे जजमेंट केलं, कोर्टाने जजमेंट जेव्हा करतील की एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला काही अमाऊंट त्यांना द्यायची तर तेव्हा ती त्यांना द्यावीच लागते, बिकॉज कोर्टाने ते जजमेंट दिलेलं आहे. बट जजमेंटच्या आधी ते दोन्ही ते ज्या पार्टीज आहेत त्या इमिजिएटली त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या एक्झिक्यूट करू शकतात. बट केव्हा जजमेंटच्या आधी करू शकतात. जजमेंट झाल्यानंतर जर कोर्टाने निकाल दिला असेल, जे जजमेंट दिलं असेल ते त्यांना दोघांनाही कंपल्सरी राहतं. ते दोन्ही पार्टीज त्या जजमेंटला बाइंड राहतात. दॅट इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ रेकॉर्ड. कॉन्ट्रॅक्ट ऑफ रेकॉर्ड कळलंय का? Yes, ma'am. ओके. This is the last kind of contract. हे आपलं शेवटचं कॉन्ट्रॅक्टचं प्रकार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट और ई कॉन्ट्रॅक्ट. The Information Technology Act 2000 has given legal recognition to all electronic documents under its
now section under its new section 10A. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 जो आहे त्यानुसार लिगल रेकॉग्निशन इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सना मिळालेलं आहे न्यू सेक्शन 10A मध्ये. E-contract is the electronic contract which is drafted, made, signed with digital signature on it in electronic form. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टचा जो ड्राफ्ट असेल किंवा त्यांच्या ज्या साईन्स असतील हे सगळं डिजिटली केलं जातं. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते डिजिटली बनवलं जातं. द ऑफर मेड बाय ऑफरर अँड ॲक्सेप्टन्स बाय ऑफरी अँड इट्स रिवोकेशन इफ एनी ऑल आर कम्युनिकेटेड इलेक्ट्रॉनिकली. मग आता ह्या कॉन्ट्रॅक्टची जी ऑफर आहे जो ऑफरर आहे तो ऑफर देणारा आहे. सो त्याने जी ऑफर केलेली आहे ती इलेक्ट्रॉनिकली ऑफर करावी लागते. जो ऍक्सेप्ट करणारा आहे त्याने सुद्धा ती ऑफर जी आहे ती इलेक्ट्रॉनिकली ऍक्सेप्ट केलेली आहे. अँड इट्स रिवोकेशन. समजा ती ऑफर जी आहे समजा त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रिवोकेशन मीन्स कॅन्सल झालं. जर ते कॅन्सल झालं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तर ते सुद्धा इलेक्ट्रॉनिकली होतं. म्हणजे इथे ऑफर प्रेझेंट करण्यापासून ऑफर देण्यापासून ते ऑफर अगदी कॅन्सल होईपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑल आर कम्युनिकेटेड इलेक्ट्रॉनिकली. इथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इलेक्ट्रॉनिकली होतात. अगदी ऑफर तिथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ड्राफ्ट करण्यापासून साईन डिजिटल सिग्नेचर्स सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये होतं. तसंच जो ऑफरर आहे जो ऑफर करणारा आहे त्याने जी ऑफर केलेली आहे ती सुद्धा इलेक्ट्रॉनिकली ऑफर केली जाते. जो ऍक्सेप्ट करणारा आहे ऑफरी आहे तो सुद्धा इलेक्ट्रॉनिकली ती ऑफर ऍक्सेप्ट करतो. जर काही रिवोकेशन झालंच रिवोकेशन मीन्स ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॅन्सल झालं किंवा ती ऑफर जी आहे ती नाही घेतली गेली कॅन्सल केली तर ते सुद्धा इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेट केलं जातं. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड मग कॉन्ट्रॅक्ट बनवण्यापासून कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या इलेक्ट्रॉनिकली होतात. लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, ma'am. कॉन्ट्रॅक्टचे आपले सगळे प्रकार इथे संपलेले आहेत. कोणाला काही डाऊट्स आहेत?